भाजपचे आमदार गणपत गायकवाड असं म्हणतायत, या महाराष्ट्रात जर एकनाथ शिंदेसारखे मुख्यमंत्री असतील तर या राज्यामध्ये फक्त गुन्हेगारच निर्माण होतील. हे भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराचं निवेदन आहे पोलीस स्टेशनमधून. मी गेल्या वर्षभर सांगतोय की मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून, आपल्याला आठवत असेल, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तुरुंग, गुन्हेगारांच्या टोळ्या यांना कसे दूरध्वनी जात आहेत, तुरुंगात सुद्धा. उद्याच्या निवडणुकांसाठी गुंडांची मदत व्हावी म्हणून पुणे, मुंबई, कोल्हापूरसह ठाणे जिल्ह्यामधल्या अनेक तुरुंगातल्या गुन्हेगारांना अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस जामिनावर बाहेर काढण्यात आलेलं आहे. हे मी वारंवार सांगतोय. मी नावं देऊ शकतो. पुण्यामध्ये मी नावं देईन तुम्हाला. 4 प्रमुख गुंडटोळ्यांच्या प्रमुखांना ज्या पद्धतीनं जामिनावर बाहेर काढण्यात आलं हे फक्त राजकारणासाठी. त्यातून एका गुंडाचा खून झाला. मुंबईमध्ये तेच सुरू आहे. महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये गुंडटोळ्यांच्या हातामध्ये कायदा दिलेला आहे की तुम्ही कायद्याचं राज्य वगैरे काय नाही, तुम्ही सांगाल तो कायदा, फक्त आम्हाला निवडणुका जिंकून द्या. महेश गायकवाड कोण आहेत मला माहीत नाही, पण त्याच्यावर झालेला, आमदाराने केलेला गोळीबार हा धक्कादायक आहे. कसल्या कायद्याचं राज्य? कुठेच गृहमंत्री आम्हाला कायदा शिकवतात ना. हां, कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. हे काय फक्त शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, म्हणजे खरी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बाबतीतच आहे का? कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. एका आमदारांना गोळीबार करून सुद्धा मुख्यमंत्र्यांचं निवेदन नाही. गृहमंत्र्यांची भूमिका स्पष्ट नाही. अजित पवार म्हणतात मी गृहमंत्र्यांशी चर्चा करीन. हे काय फक्त गृहमंत्र्यांशी फक्त चर्चा करणं इतपत हे प्रकरण सौम्य आहे का? सामान्य जनतेने अशा प्रकारे कायदा हातात घेतला असता आणि तो जर एखाद्या विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असता तर एव्हाना त्याला विना चौकशी फासावर लटकवला असतं. हा, पोलीस आमच्या दारामध्ये येतात, आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार करतात, खोटे गुन्हे दाखल करतात. तुमच्या जिल्ह्यात काय चाललं आहे? तुमच्या जिल्ह्यामध्ये माफियांचं राज्य चाललं आहे. नागपूर असेल, ठाणे जिल्हा असेल, मुंबई असेल, पुणे जिल्हा असेल, राजकीय स्वार्थासाठी, राजकारणासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी गुन्हेगारांना, माफियांना तुरुंगातून सोडवून त्यांना संरक्षण देऊन आपल्या राजकीय विरोधकांवर त्यांनी सोडलेलं आहे. हे चित्र महाराष्ट्राचं अत्यंत भयावह आहे. आता माझ्या निवेदनानंतर गृहमंत्री वक्तव्य करतील बरं का, पण त्यांना तोंड आहे का? आजच्या प्रकारानंतर त्यांना तोंड आहे का? या भाजपवाल्यांना काय चाललं या राज्यामध्ये? गणपत गायकवाड यांचे निवेदन हे सामान्य माणसानं पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे की मी मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे गोळीबार केला. ते गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत, ते गुन्हेगारांना मदत करत आहेत. हे त्या आमदाराचं निवेदन आहे. गणपत गायकवाड हे 3 टर्मपेक्षा जास्त काळ आमदार आहेत आणि त्यातला बराच काळ ते भारतीय जनता पक्षामध्ये आहे अशी माझी माहिती आहे. आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे यांच्या राजवटीमध्ये गुन्हेगारांची पैदास सुरू झालेली आहे. हे भारतीय जनता पक्षाचे एक आमदार सांगतो आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिलावळ जी आहे कुई करणारी आमच्या विरोधात, आता त्यांनी याच्यावर बोलावं. शरद मोहोळ
येरुणकर चुनाभट्टीमध्ये झालेल्या गोळीबार या सगळ्यामागे राजकीय पाठबळ आहे. या सगळ्यामागे राजकारण आहे, झुंडशाही आहे, पैशाचे व्यवहार आहेत, खोके आहेत आणि पेट्या आहेत. आणि आता सगळ्यांचा हिशोब हा मुख्यमंत्री कार्यालयातून आणि वर्षा बंगल्यावरून केला जातो, सगळ्यांना माहिती आहे. हे मी मागेही सांगितलेलं आहे, आताही सांगतोय आणि त्याचे प्रमाण आहे. हे स्वतः भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी एका त्राग्यानं गोळीबार करून हे आपलं निवेदन दिलेलं आहे. मी कोणावरती व्यक्तिगत टीका टिप्पणी करत नाही, पण महाराष्ट्र इतक्या रसातळाला कधीच गेला नव्हता. आतापर्यंत आम्ही इतर राज्यांवर टीका करत होतो. आज महाराष्ट्रामध्ये पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये हा गोळीबार होतो आहे. का? देवेंद्र फडणवीस, आपण वकील आहात, आपण ज्ञानी आहात, हां, राम तुमच्या बाजूने आहे, रामावर तुम्ही हक्क सांगताय. रामाचं राज्य हे कायद्याचं राज्य होतं, तुमचं राज्य कायद्याचं आहे का? राजन साळवींच्या फॅमिलीचा अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला. हो ठीक आहे, ते आता ज्याने गोळीबार केला आहे त्याला अटकपूर्व जामीन देतील. ज्या आमदाराने गोळीबार केला आहे, ज्याने एकूण अंधाधुंद गोळीबार केला, किंवा पुण्यामध्ये 3 भयंकर गुन्हेगारांना जामिनावर सोडण्यासाठी सरकारमधल्या 3 मंत्र्यांनी कसा हस्तक्षेप केलेला आहे हे मी तुम्हाला लवकरच देईन. त्यांना प्रोटेक्शन आहे कायद्याचं. खून, चोर, बलात्कारी, दरोडेखोर, भ्रष्टाचारी, हां. पण राजन साळवी जे विद्यमान आमदार आहेत अनेक वर्ष, शिवसेनेचे आहेत, त्यांना आणि त्यांच्या पत्नीला, त्यांच्या मुलांना, त्यांना अटकपूर्व जामीन. गणपत गायकवाडसाठी आता फोन जाईल गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून. सांगतो ना मी तुम्हाला, पहा ना तुम्ही. गणपत गायकवाड पुलिस स्टेशन में फायरिंग की कल महाराष्ट्र में एक विधायक सत्ताधारी पार्टी गणपत गायकवाड़ मुख्यमंत्री शिंदे के घर के सामने उनके जिला में पुलिस स्टेशन में फायरिंग करता है, अंधाधुंध 10 राउंड फायर करता है, 2 लोग जख्मी होते हैं. कहाँ है कानून का राज? विधायक फायरिंग करता है, और विधायक ये बोल रहा है, ये भारतीय जनता पार्टी का, जिस पार्टी का गृहमंत्री है वो बोल रहा है कि ये फायरिंग मैं मुख्यमंत्री शिंदे की वजह से कर रहा हूं. ये फायरिंग के लिए मुझे मुख्यमंत्री शिंदे ने मजबूर किया है. महाराष्ट्र में कानून का राज नहीं है. ये विधायक गायकवाड़ बोल रहा है कि अगर शिंदे मुख्यमंत्री रहेंगे इस राज्य में तो इस राज्य में सिर्फ गुनहगार पैदा होंगे, सिर्फ गुंडे और माफिया पैदा होंगे. ये सत्ताधारी पार्टी का एक विधायक बोल रहा है, जो मुख्यमंत्री शिंदे के गृह जिले से है. ये कानून का राज है? हाँ, बोलिए ना फडणवीस जी, आप आकर बोलिए सामने, क्या सच है? आप अभी किसको बचाने जाएंगे? हमारे ऊपर आप पुलिस भेजते हो, हमारे ऊपर रेड्स करते हो, तो आप क्या है? इस राज्य की स्थिति क्या है? अगर हिम्मत है तो सख्त कानूनी कार्रवाई करके दिखाइए. बोलिए. माफियाओं को बेल दी जा रही है आपके? हाँ, माफिया को बाहर निकाला जा रहा है चुनाव के लिए. चाहे मुंबई हो, चाहे ठाणे हो, चाहे पुणे हो, सबका हिसाब मैं दे रहा हूँ अभी जल्दी. सबका. बड़े बड़े माफिया जेल से छोड़ रहे हैं ये लोग, और उसका संगठन बना रहे हैं, सीक्रेट संगठन, हमारे खिलाफ चुनाव में यूज करने के लिए. सर, राजन सालवी को जो फाइनेंशियली का लेन देन की बात की, कुछ दिन पहले संजय केलकर ने भी इसी से बात की कि भ्रष्टाचार जनसीमा से बाहर जा चुका है. ये सब जो बातें हैं भ्रष्टाचार की, माफियागिरी की बातें कौन कर रहा है? बीजेपी के विधायक कर रहे हैं. संजय केलकर जो ठाणे से विधायक है भारतीय जनता पार्टी के, गणपत गायकवाड़ जो कल्याण से विधायक है भारतीय जनता पार्टी के, और भी बहुत से विधायक है बीजेपी के, वो खुले आम बोल रहे हैं कि ये शिंदे के लोग और उनकी सरकार, गैरकानूनी सरकार, किस तरह से इस राज्य में
कानून की दिन दहाड़े हत्या कर रहे हैं। सर लास्ट खबर में बताया उसका अजित पवार ने कहा है कि हम इस बारे में चर्चा करेंगे। अरे क्या चर्चा कर रहे हो? क्लीन चिट देंगे और क्या देंगे? जैसे आपको क्लीन चिट मिला है, ये तो क्लीन चिट का घोटाला है ना। इस राज्य में आजकल क्लीन चिट का घोटाला चल रहा है। गुंड बलात्कारी सभी को क्लीन चिट, भ्रष्टाचारी सभी को क्लीन चिट, और क्या है? सर राजन सालवी के पत्नी और उनके लड़के की एंटीसिपेटरी बेल रिजेक्ट हुई है। होने दो। अजित पवार को क्लीन चिट मिलती है, लेकिन राजन सालवी को एंटीसिपेटरी बेल नहीं मिलता है। 70,000 करोड़ के घोटाले में महाराष्ट्र के एक मंत्री को क्लीन चिट दी जाती है। हजारों करोड़ के घोटाले में जो लोग फंसे हैं वो महाराष्ट्र के कैबिनेट में मंत्री है, लेकिन एक विधायक है राजन सालवी जो विपक्ष में है, उनको एंटीसिपेटरी बेल नहीं मिल सकती। ये इस राज्य का कानून है, समझा? तो ममता बनर्जी का बयान आया कि कांग्रेस को 40 सीटें भी नहीं मिलेंगी लोकसभा में, इस तरह से। ठीक है, बोलने दो। मुझे लगता है कांग्रेस को इस चुनाव में 150 सीटें कम से कम मिलेगी, ये हमारा अनुमान है। और इंडिया गठबंधन बहुत ही मजबूत है। ये बात अगर ममता जी ने की है तो वेस्ट बंगाल के बारे में की होगी कि कांग्रेस को वहाँ 40 सीटें नहीं मिलेगी। ये सच है, वहाँ 40 सीटें तृणमूल कांग्रेस को मिल रही है। आज कल्याण में आपका दौरा है, किस तरीके से? हाँ, मैं डोंबिवली कल्याण में जा रहा हूँ, जहाँ कल फायरिंग हो गया है। मुझे भी देखना है, क्या मैं जाऊँगा तो मेरे पे फायरिंग हो, कोई लोग करने वाले हैं क्या? मुझे बोल रहा थे कोई लोग कि आप मत आइए, बोले हम जा रहे हैं, करो फायरिंग। हमारी शाखाओं का उद्घाटन है और भी बहुत से कार्यक्रम हैं। तुम्ही डोंबिवली कल्याणला जाणार आहात, घटना कालची आणि त्यानंतर आज डोंबिवली कल्याण भागामध्ये आज आमचा दौरा आहे, मी जातो आहे। काही शाखांची उद्घाटनं आहेत, इतर काही कार्यक्रम आहेत, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं काही सोहळे आहेत। कालच तिथे अंधाधुंद गोळीबाराची घटना झालेली आहे। मला काही लोकांनी सुचवलं की आज शक्यतो येऊ नका, वातावरण तणावाचं। मी काय करणार, आमच्यावरती गोळीबार करणार का तुमचे लोक? करू द्या म्हटलं, आम्ही येतोय, आम्ही कार्यक्रम करू। तुम्ही आपापसात एकमेकावर गोळ्या चालवा। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत तुमच्या नावानं भजन करायला।